हाय नमस्कार, मी संजय आवटे. एका बातमीकडे किंवा एका गोष्टीकडे मला जरा लक्ष वेधायचं आहे. पूजा मोरे सध्या बरीच चर्चेत आहे आणि बरीच ट्रोल होते आहे आणि दोन्ही बाजूंनी ट्रोल होते. म्हणजे भाजपकडूनही ट्रोल होते आहे आणि भाजपचे जे विरोधक आहेत त्यांच्याकडूनही ट्रोल होते आहे. सोशल मीडियावर बऱ्याच घटना घडल्या, बरंच काही दिसतंय. म्हणजे मी बघत होतो की मुळात पूजा मोरेनं भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. तेव्हा अशा मुलीला तुम्ही भाजपची उमेदवारी कशी काय दिली म्हणून एक ट्रोलिंग सुरू झालं. आणि जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हा ती अगदी नाचली, खुश झाली. आणि त्याच्यानंतर मात्र जेव्हा उमेदवारी रद्द करावी लागली, उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला, त्यानंतर ती ढसढसं रडली. हे सगळं मी बघितलं. मी खरं म्हणजे आक्षेप जे आहेत लोकांचे, त्यातला पहिला आक्षेप असा आहे की मुळामध्ये जी मुलगी भाजपच्या विरोधामध्ये इतकी बोलत होती, देवेंद्र फडणवीसांबद्दल एवढी वाईट बोलत होती आणि विरोधी भूमिका भाजपच्या घेत होती, तिला तुम्ही अचानकपणे उमेदवारी कशी काय देता? मग निष्ठावंतांनी काय करायचं? बाहेरच्या लोकांना अशी उमेदवारी मिळते म्हणून टीका झाली आणि मग भाजपनं सांगितलं की तो उमेदवारी मागे घे. दुसरी टीका अशी आहे, ती भाजपच्या विरोधी पक्षांकडून आहे की मुळामध्ये पूजा मोरे एवढी संधी साधू कशी? काल या पक्षात, आज त्या पक्षात. म्हणजे काल भाजपला विरोध करणारे तू, काल अगदी जन आंदोलन उभे करणारे तू आज भाजपच्या गोटामध्ये सहभागी कशी काय झालीस? खरं म्हणजे मला काही कुठली बाजू काही घ्यायची नाही आहे, पण मला जरा बघायचं आहे आणि जरा थोडासा नीटपणे विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा. पहिली गोष्ट अशी की पूजा मोरे ही एक अतिशय तरुण मुलगी आहे, साध्या घरातली. तिचा प्रवास मला बऱ्यापैकी माहिती आहे. 21 वर्षांची पूजा मोरे बीड जिल्ह्यातलं गेवराई नावाचं जे गाव आहे, तर तिथल्या गेवराई पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून ती निवडून आली. तिचं वय तेव्हा होतं अवघं 21 वर्ष आणि निवडून आली तेव्हा ती कुठल्याच पक्षाची नव्हती, अपक्ष होती. पण राजकारणामध्ये काहीतरी करायचं, धडपड करायची, करिअर करायचं, अशी ती महत्त्वाकांक्षी मुलगी आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. शेतकरी घरातली मुलगी, घरी काही संबंध नाही राजकारणाचा. शेतकरी घरातली एक मुलगी, तिला असं वाटतं की मला राजकारणामध्ये यायचं आहे आणि म्हणून ती येते, उभी राहते. प्रामुख्याने पूजा मोरे हे नाव ठाऊक झालं सगळ्या महाराष्ट्राला ते मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं अत्यंत आक्रमक पद्धतीनं मांडणी करत, भाषणं करत पूजा मोरेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आणि मग शेतकरी मुलगी असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न, कापसाचा प्रश्न वगैरे वगैरे याबद्दल तिनं बरंच काम सुरू केलं. आणि अगदी कापसाच्या मुद्द्यावर, सोयाबीनच्या मुद्द्यावर ती राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू होती तेव्हा राहुल गांधींना सुद्धा ती भेटली. शेतकरी संघटनेचं काम तिनं सुरू केलं. राजू शेट्टींच्या शेतकरी संघटनेमध्ये ती सहभागी झाली आणि तिचं राजकारण सुरू झालं. दरम्यानच्या काळामध्ये ती शरद पवारांच्या संपर्कात आली आणि मग शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बऱ्यापैकी ती सक्रिय होती. लोकसभा निवडणुकीमध्ये मला आठवतं की लोकसभा निवडणुकीमध्ये तिला निवडणूक लढवायची होती महाविकास आघाडीकडून, पण तेव्हा काही तिला उमेदवारी मिळाली नाही. पण महाविकास आघाडीनं जर उमेदवारी दिली तर आपण नक्की जिंकू अशी त्याची खात्री होती. पण एवढ्या तरुण मुलीला, लहान मुलीला कदाचित उमेदवारी देणं शक्य नव्हतं. तिला उमेदवारी मिळाली नाही. विधानसभेची निवडणूक तिनं लढवली, पण दरम्यान तिनं आणखी एक पक्ष बदलला. तो म्हणजे आपले युवराज संभाजीराजे यांचा एक पक्ष आहे, स्वराज्य पक्ष नावाचा. तर स्वराज्य पक्षाकडून तिने विधानसभेची उमेदवारीसुद्धा घेतली, निवडणूक लढवली आणि ती हरली अर्थातच विधानसभा निवडणूक. पण एकूण तिचा असा सगळा प्रवास झाला. दरम्यानच्या काळामध्ये या स्वराज्य पक्षाचे राज्याचे नेते असणारे धनंजय जाधव यांच्या सोबत तिचं लग्न झालं आणि धनंजय जाधवांनी दरम्यानच्या काळामध्ये स्वराज्य पक्ष सोडला आणि ते भाजपमध्ये दाखल झाले. मुरलीधर मोहोळ यांचे कार्यकर्ते म्हणून ते भाजपमध्ये आले आणि मग ही पण भाजपमध्ये गेली आणि मग भाजपकडून तिला उमेदवारी आता मिळाली. हा सगळा प्रवास आहे. हा प्रवास मी मुद्दाम सांगितला. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक असणारी तरुण मुलगी, शेतकरी संघटनेमध्ये सक्रिय असणारी तरुण मुलगी, महाविकास आघाडीकडून उमेदवारी हवी असणारी अशी ही तरुण कार्यकर्ती, तिला भाजपमध्ये यावंसं का वाटलं, भाजपमध्ये जावंसं का वाटलं, हा प्रश्न आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे की समजा एखाद्या महत्त्वाकांक्षी तरुण मुलीनं करायचं काय? मला कोणी गॉडफादर नाही आहे, माझं मी करिअर करते आहे, माझं मी राजकारण उभं करते आहे, तिनं काय करायचं? म्हणजे एक लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतोय, हे समर्थन नाही किंवा काहीच नाही आहे. मला हा पेच आहे. कारण मी तुम्हाला सांगू का, अशी खूप तरुण मुलं राजकारणातली माझ्या खूप संपर्कात असतात. मला विचारतात, सर मी काय करू, काय केलं पाहिजे? अर्थात पूजा मोरेनं सुद्धा जर मला विचारलं असतं तर तिला मी पक्षांतर करू नकोस आणि आहे त्या मूल्यांवर अढळ राहा असंच म्हटलं असतं, हा मुद्दा वेगळा. पण त्यांच्या बाजूनं पण विचार केला पाहिजे, या तरुण मुलींच्या बाजूनं पण विचार केला पाहिजे. म्हणजे मला कळत नाही की समजा ती महाविकास आघाडीसोबत होती असं आपण म्हणूया, ती महाविकास आघाडीच्या विचारांची वगैरे होती असं आपण म्हणूया. आता ती महाविकास आघाडीमध्ये असती तर काय झालं असतं? समजा ती उद्धव ठाकरेंसोबत असती तर मुळामध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध काँग्रेस अशी लढाई आहे. उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत गेले, तर उद्धव ठाकरेंसोबत समजा ती असती तर उद्धव ठाकरेंची भूमिका काय
हे तिला कळालं नसतं आणि तिला काँग्रेसच्या विरोधामध्ये कदाचित उमेदवारी दाखल करावी लागली असती आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये लढावं लागलं असतं की ज्या काँग्रेसचा विचार एका अर्थानं तिला मान्य आहे. बरोबर. क्रमांक 1. क्रमांक 2, शेतकरी संघटनांच्या भूमिकेबद्दल मी काही बोलणार नाही, पण शेतकरी संघटनांचे नेते कशा प्रकारे आपापल्या सोयीनं निर्णय घेतात तेव्हा त्या कार्यकर्त्यांनी काय करायचं. ती शरद पवारांच्या संपर्कात होती आणि शरद पवारांच्या पक्षाकडून तिला लोकसभा लढवायची होती. तिला लढवली नाही, लढवता आली नाही कारण तिला उमेदवारी मिळाली नाही. पण समजा ती आत्ता शरद पवारांच्या पक्षामध्ये असती तर काय झालं असतं. तिला अजित पवारांच्या सोबत जावं लागलं असतं. म्हणजे शरद पवारांच्या सोबत असती तरी ती भाजपसोबतच गेली असती. उद्धव ठाकरेंसोबत असती तरी ती काँग्रेस आणि या लोकांच्या विरोधामध्ये उभी राहिली असती. आणि समजा काँग्रेसमध्ये आली तर काँग्रेसच्या लोकांची पंचायत अशी आहे. मला खूप तरुण कार्यकर्ते काँग्रेसमधले भेटतात. राहुल गांधी थोर आहेत, राहुल गांधींविषयी आपण कायम बोलत असतो. सोनिया गांधी किती महत्त्वाच्या आहेत हे बोलत असतो. गांधींविषयी सांगत असतो, नेहरूंविषयी सांगत असतो. हे सगळं ठीक आहे, पण आत्ताच्या राजकारणामध्ये काँग्रेसमध्ये राहून राजकारण करणं यासारखी कठीण गोष्ट नाही आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कळतच नाही की मी काँग्रेसमध्ये आहे म्हणजे काय. काँग्रेसच्या लोकांना, नेत्यांना भेटता येत नाही. काँग्रेसच्या लोकांकडे कुठला कृती कार्यक्रम नसतो. काँग्रेसमध्ये आहे म्हणजे करायचं काय. आणि समजा मला राजकारण करायचं आहे, ठीक आहे, करिअर म्हणून करायचं आहे. प्रत्येकानं काही अगदी आदर्शवादासाठी झोकून दिलं पाहिजे आणि प्राणपणाला लावले पाहिजेत असं काही मांडण्याचं कारण नाही. शेवटी कोणाला तरी असं वाटू शकतं ना की माझी आकांक्षा आहे, माझी ॲम्बिशन आहे, मला राजकारण करायचं आहे, मला करिअर म्हणून राजकारण करायचं आहे असं कोणी म्हटलं समजा, तर त्याने करायचं काय. मी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसमध्ये असेल तर तुमची ही अवस्था आहे. काँग्रेसमध्ये आहे म्हणजे काय हे कळत नाही अशी अवस्था आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांसोबत असती तर त्याला भाजपसोबत जावंच लागलं असतं. त्यामुळे तो मुद्दा संपला. शिवसेनेबद्दल मी बोललो. बाकीचे डावे पक्ष, शेतकरी संघटना, अमुक ढमुक हे सगळे या सगळ्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये आणि एकूण राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये आहेत कुठे. म्हणजे खरोखर एखाद्या तरुण मुलीला, की जी मुलगी आहे, तरुण आहे, अत्यंत साध्या घरातली शेतकरी कुटुंबातली मुलगी आहे, तिला कुठलाही आगापिछा नाही, तिला काही वारसा नाही, वंश परंपरागत काही बाकी गोष्टी नाहीत, अशा मुलीला राजकारण करायचं असेल तर भाजपच्या विरोधाचा अवकाश आहे कुठे हा पण विचार केला पाहिजे. आणि मग भाजपमध्ये ती आली. पुन्हा सांगतो मी, समर्थन नाही, घडतंय काय लक्षात घ्या. मग भाजपमध्ये आली कारण भाजपमध्ये गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणजे मला चिंता अशी वाटते की मला चिंता एक लक्षात घ्या, मला हा पूजा मोरे हा मुद्दा नाही आहे. आपल्या राजकारणाचं प्रारूप कसं होत चाललं आहे याबद्दल मी बोलतो आहे. म्हणजे निवडून यायचं असेल तर भाजपमध्ये यावं लागेल. भाजपसोबत गेल्याशिवाय तुम्ही निवडून येऊ शकत नाही हा जो समज तयार झालेला आहे, त्यामुळे एकपक्षीय पद्धतीची व्यवस्था तयार झालेली आहे. वन नेशन वन पार्टी. दुसऱ्या पक्षांचा अवकाशच पूर्णपणे संपून चाललेला आहे. दुसऱ्या पक्षांचे नेते सगळे इकडे येत आहेत. भाजपचं काय व्हायचं ते होतं आहे. भाजपमध्ये निष्ठावंत विरुद्ध बाहेरचे हा संघर्ष उफाळून आलेला आहे. पण तरीही एकपक्षीय व्यवस्था जी तयार झालेली आहे त्याचं करायचं काय. एक लक्षात घ्या की यापूर्वी जेव्हा काँग्रेस बलदंड होती, काँग्रेसकडे खूप चांगल्या जागा होत्या, सत्ता होती, पण तरीसुद्धा विरोधी पक्षांना स्पेस होती, विरोधी पक्षांना अवकाश होता. निवडणुकीमध्ये आपण काँग्रेसला पराभूत करू शकतो अशी खात्री होती. मी उल्लेख केला की इंदिरा गांधी सत्तेमध्ये असताना, आणीबाणी लादलेली असताना त्यांनी निवडणूक जाहीर केली, पण तरीसुद्धा इंदिरा गांधींचा पराभव झाला. कारण आणीबाणी लादणाऱ्या, हुकुमशहा असणाऱ्या त्या अर्थानं इंदिरा गांधींना निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करता आला नाही. त्यांनी त्यांचा पराभव मान्य केला. व्यक्तिगतसुद्धा पराभव झाला, पण तो करण्याची क्षमता होती. 2014मध्ये जेव्हा भाजप सत्तेवर आलं तर सत्तेवर त्यापूर्वी कोण होतं? काँग्रेस होती. काँग्रेसनं निवडणूक घेतली, काँग्रेस हरली. सत्तेमध्ये असूनसुद्धा निवडणुकीमध्ये पक्ष हरू शकतो ही खात्री होती. विरोधाची स्पेस होती. आता ही स्पेसच संपून गेलेली आहे. करायचं काय. हे विरोधी पक्षच जर नसेल तर मग शेवटी ज्यांना राजकारणात करिअर करायचं आहे त्याच्यापुढे मार्ग काय राहतो. एक तर भाजपमध्ये जाणं किंवा राजकारण सोडून आपले बाकीचे उद्योग करत बसणं. हे जे चित्र आहे ना, हे चित्र जास्त त्रासदायक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याचा विचार जरा गंभीरपणे केला पाहिजे. दुसरा मुद्दा, भाजपच्या लोकांचा आक्षेप काय, तिनं टीका केली भाजपवर. अरे पण भाजपवर टीका कोणी नाही केली. अशोक चव्हाण आज तुमच्यासोबत आहेत, ते काय करत होते? भाजपवर टीकाच करत होते. उदयनराजे भोसले ते काय काय बोलले भाजपबद्दल आपल्याला माहीत आहे. नितेश राणे यांनी 2012-11चे 13चे ट्विट्स बघा, त्यांनी भाजपबद्दल, संघाबद्दल काय भाषा वापरली. हे सगळे लोक आता कुठे आहेत? अहो, ज्या जिथे सरकारच्या विरोधामध्ये भांडणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते होते आणि तो विरोधी पक्षनेताच गेला भाजपमध्ये. आता विरोधी पक्षनेता असताना त्यांनी भाजपच्या विरोधामध्ये, सरकारच्या विरोधामध्ये किती भूमिका घेतली असेल. ते गेले सरकार सोबत, भाजपसोबत. हे सगळे लोक गेले तेव्हा कोणी चर्चा नाही केली, कारण ते उदयनराजे भोसले होते, त्यांच्याबद्दल कोण काय बोलणार. अशोक चव्हाण होते, त्यांच्याबद्दल कोण काय बोलणार.
पण गेवराईच्या एका तरुण पोरीला मात्र ती भाजपच्या विरोधामध्ये बोलली. अरे बोलणारच ना, ती विरोधी पक्षामध्ये होती. विरोधी पक्षातला कुठलाही माणूस जेव्हा भाजपमध्ये तुम्ही घेता तर त्यांना पूर्वी भाजपच्या विरोधामध्ये, भाजपच्या नेत्यांच्या विरोधामध्ये आक्रमक विधाने केलेली असणारच. आणि जेव्हा तिनं धनंजय जाधवसोबत लग्न केलं, धनंजय जाधव हे आता मुरलीधर मोहोळांचे कार्यकर्ते, मी असं म्हटलं, लग्न झालं पुण्यामध्ये, जोरदार लग्न झालं. मला त्या लग्नाला जाता आलं नाही, त्यांनी मला आमंत्रण दिलं होतं, मला जाता आलं नाही. पण त्या लग्नामध्ये देवेंद्र फडणवीस जाहीरपणे बोलले, ते अगदी पब्लिक डोमेनमध्ये आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? देवेंद्र फडणवीस असं म्हणाले त्या लग्नामध्ये जाहीरपणे की ह्या दोघांना माझ्या खूप शुभेच्छा आहेत आणि या दोघांनी सकारात्मक काम करावं, मी त्यांच्यासोबत आहे. मी देवेंद्र फडणवीस स्वतः, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक हे भाजपचे सगळे नेते त्या दोघांच्या लग्नाला होते. याचा अर्थ असा की त्यांना भाजपनं स्वीकारलेलं आहे. असं असतानासुद्धा केवळ आमच्या विरोधामध्ये बोललात म्हणून आत्ता उमेदवारी मागे घ्यायला सांगणं हा अन्याय आहे त्या अर्थानं. आणि तोच निकष लावायचा तर बाकी सगळ्या लोकांबद्दल हा निकष लावला पाहिजे. अशोक चव्हाणांची विधानं काढली पाहिजेत, उदयनराजे भोसलेंची विधानं काढली पाहिजेत, राधाकृष्ण विखेंची विधानं काढली पाहिजेत, नितेश राणेंची विधानं काढली पाहिजेत. त्यांना काही नाही, पण या मुलीला मात्र हा त्रास कशामुळे? हा पण मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. मला त्यापुढे जाऊन सांगायचं आहे. तुम्हाला सांगू का की आता हे सगळं जे चाललं आहे एकपक्षीय वर्चस्व, त्यातून तुम्हाला वाचवायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांना आता ही निवडणूक हातामध्ये घेणं फार आवश्यक आहे. म्हणजे हे बोलत असतानाच मी आता आपल्याकडे महापौर ठरतील 16 तारखेला वगैरे, पण तिकडे झोरान ममदानी यानं न्यूयॉर्कच्या महापौर पदाची शपथ नुकतीच घेतली. मी तो निवडून आला होताच, पण आता अधिकृतपणे शपथ पण घेतली. झोरान ममदानी निवडून येऊ शकतो. बरं, आपल्याकडे पुन्हा अडचण आहे. झोरान ममदानी म्हटलं की तुम्हाला मुस्लिम हा मुद्दा सोडून द्या. झोरान ममदानी हा लोकांचा उमेदवार होता. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्यांचं काय आहे त्यांच्याबद्दल मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्यांनी जाहीरपणे सांगितलं, जर तुम्ही झोरान ममदानीला निवडून दिलं, तो महापौर झाला, तर मी न्यूयॉर्कचा निधी कापून टाकेन, न्यूयॉर्कला निधी देणार नाही. तरीसुद्धा झोरान ममदानीला लोकांनी पाठिंबा दिला, लोकांनी पै गोळा केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये उभं राहणं, पण ते केवळ विरोधामध्ये उभं राहणं नव्हतं, सगळ्याच अर्थांनी. ट्रम्प यांच्याकडे काय नाही, यांच्याकडे काही नसतानासुद्धा लोकांनी पैसे दिले, लोकांनी सांगितलं की तुम्ही आमचे उमेदवार. पण गंमत अशी की ज्या डेमोक्रॅटिक पक्षाचे ते उमेदवार होते त्या डेमोक्रॅटिक पक्षालासुद्धा ते नको होते. मुस्लिम म्हणून नको होते, कम्युनिस्ट म्हणून नको होते, कारण त्यांची विचारसरणी ही बऱ्यापैकी साम्यवादाची विचारसरणी आहे म्हणून नको होते. पण तरीही झोरान ममदानींना लोकांनी महापौर केलं, लोकांनी ठरवलं. आणि एक लक्षात घ्या, अमेरिकेत एक चांगला भाग असा आहे की त्या पक्षाला या माणसाला उमेदवारी द्यायची नसली तरी तुमच्या हातात काही नसतं, कारण उमेदवारीसाठी सुद्धा निवडणूक होते. जे पक्षश्रेष्ठी वाटप करतात उमेदवारीचं आणि मग सगळ्या ज्या काही गोष्टी होतात, असं काही होत नाही. व्यवस्थित निवडणूक होते, त्याला प्रायमरी म्हणतात. त्या प्रायमरी निवडणुकीमध्ये जो निवडून येतो त्याला उमेदवारी द्यावी लागते. त्यामध्ये पक्षश्रेष्ठींचा रोल काहीच नाही आहे. पण झोरान ममदानी जर आपल्याकडे असता भारतामध्ये आत्ता, सलाम बॉम्बे हा चित्रपट ज्यांनी केला त्या मीरा नायर, त्याचा तो मुलगा, तर झोरान ममदानी खरंच मुंबईमध्ये असता तो मुंबईचा महापौर होऊ शकला असता कधी? मुस्लिम माणूस, अरे बापरे, मुस्लिम माणसाला कसं काय करायचं महापौर? मुस्लिम चर्चा झाली असती. बाकीचा मुद्दा उलटपक्षी न्यूयॉर्कमध्ये 9% मुस्लिम आहेत, मुंबईत त्याहून जास्त आहेत. पण एखाद्या मुस्लिम बहुल मतदारसंघातून झोरान ममदानीला कदाचित समाजवादी पक्षाकडून, काँग्रेसकडून, कुठून तरी MIM कडून बिचारायला नगरसेवक होता आला असतं, पण महापौर शक्य नाही. हा सगळा जो काही पट आहे राजकारणाचा, त्या राजकारणाचा पट बदलण्याचं आव्हान आपल्या समोर आहे. एकट्या पूजा मोरेला ठोकून चालणार नाही. पूजा मोरेवर जी ढसढसा रडण्याची वेळ आली, पूजा मोरेवर भाजपचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जी वेळ आली, त्याचा विचार करावा लागणार आहे. तो विचार केला नाही तर आपण पूजा मोरेबद्दल बोलत राहू, पण एकूण राजकारणाबद्दल मात्र आपण कधीच बोलणार नाही. सॉफ्ट टार्गेट पूजा मोरे असेल, बाकीचं काय. आणि म्हणून मला असं वाटतं की हा विचार फार गंभीरपणे केला पाहिजे. एनिवे, जे वाटलं ते सांगितलं, शेअर केलं नेहमीप्रमाणे. तुम्हाला जे वाटतं ते अर्थातच तुम्ही मांडा. थँक्यू.